नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। देशामध्ये राजकारण आणि न्यायपालिका या तसं पाहिलं तर लोकशाहीमध्ये समांतर जाणाऱ्या महत्त्वाच्या बाबी, घटनेचं अस्तित्व आणि त्याचबरोबर घटनेचं पावित्र्य राखण्याचं काम या दोघांकडूनही अपेक्षित आहे। मात्र भारताचे नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याचा विद्यमान राष्ट्रपतींचा आणि पर्यायाने मोदी सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे। रंजन गोगोई यांना आपल्या पदाची जबाबदारी दुसऱ्याच्याकडे देऊन निवृत्त झाल्याच्या नंतर काहीच दिवसात ही जबाबदारी मिळू पाहतीये। या निमित्ताने लोक अर्थात जी न्याय व्यवस्थेमध्ये इतक्या उच्च पदावर आहेत त्यांना राज्यसभा भुरळ का घालतीये। या निमित्ताने नरेंद्र मोदींचं सरकार न्याय व्यवस्थेला अंकित करू पाहतंय का? ज्या पद्धतीने रंजन गोगोई यांची नियुक्ती झाली आहे किंवा तसा प्रस्ताव आता पुढे करण्यात आलेला आहे, तशाच पद्धतीचे इतिहासात दाखले सापडतात का? राजकारण आणि न्याय व्यवस्था यांनी परस्परांचा आब राखायला हवा आणि तितक्याच ताकदीने परस्परांच्या मधलं सुरक्षित अंतर सुद्धा कायम ठेवायला हवं। हे होतंय का? नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून रंजन गोगोई यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या मागे नक्की काय भूमिका असू शकते? यापूर्वी निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीला थेट केंद्रात मंत्री करणारे काँग्रेसचं सरकार असो किंवा निवृत्त झाल्याच्या नंतर अनेक वर्षांनी सरन्यायाधीशांना विशिष्ट जबाबदाऱ्या देणारे इतर कोणाचं सरकार असो, त्यांचे हे निर्णय कितपत समर्थनीय ठरतात? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, राजकारणात रंजन। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी, आपल्यासोबत आहेत कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते, कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत उदय नारकर, राजकीय विश्लेषक संजय तिवारी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली। या सर्व मान्यवरांचं स्वागत। बऱ्यापैकी मोठं पॅनल आज असल्याने सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी नेमकं मोजकं थेट आणि मर्यादित वेळेमध्ये बोलावं, जेणेकरून प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल आणि वेळेचा समान न्याय देता येईल। मला या चर्चेची सुरुवात गणेश हाकेंपासून करायची आहे। गणेश हाके, न्याय व्यवस्थेला गाजर दाखवण्याचा, न्याय व्यवस्थेला अंकित करण्याचा हा प्रयत्न आहे। इतके थेट, इतके स्पष्ट आरोप भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर होत आहेत। काय कारण आहे की रंजन गोगोई यांना नुकतंच सरन्यायाधीश पद सोडल्याच्या नंतर काही महिन्यातच तुम्हाला राज्यसभेवर आणि तेही राष्ट्रपती कोट्यातून पाठवावं असं वाटतंय? मुळात आपण घटनात्मक अशा पद्धतीची तरतूद जर पाहिली तर राज्यसभेवर अशा स्वरूपाचे राष्ट्रपती नियुक्त जे सदस्य नेमले जातात ते त्या त्या क्षेत्रामधले एकतर तज्ञ असतात, नामांकित असतात, प्रतिष्ठित असतात आणि अशा लोकांचा ह्या त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या या संसदेमधल्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीचे काही कायदे तयार केले जातात किंवा त्या त्या क्षेत्रामधले प्रावीण्य असलेले लोक जर तिथं असेल तर त्या गोष्टीचा कायदा करण्यामध्ये एक मदत होते आणि एक जनतेच्या कल्याणाचा एक असा काही कुठला निर्णय घेत असताना सुद्धा अशा एक्सपर्ट लोकांचा ॲडवाइस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून मुद्दाम घटनात्मक अशा स्वरूपाची तरतूदच मुळात तशी केलेली आहे। त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की अशा स्वरूपाची तरतूद असताना सुद्धा तुम्ही तो व्यक्ती कोण आहे, माझं म्हणणं याच्यापेक्षा जर तरतूद असेल गणेशराव, तर तुम्ही रंजन गोगोई यांना कायदेतज्ञ या नात्याने राज्यसभेवर पाठवताय का? आणि दोन गोष्टी मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की जे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत त्याच्यामध्ये त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा समावेश असतो। ते मग कला, साहित्य, संस्कृती, विधी, ज्ञान, जे काय असेल ते विज्ञान, ह्या सगळ्या क्षेत्रातल्या, आता आपण खेळाच्या क्षेत्रामधले लोक, एक्सपर्ट्स लोक आपण नेमलेले आहेत। आता मला सांगतो की ह्या वेळेला आपण मला सांगा रंजन गोगोई सारख्या म्हणजे या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती केली। माझं असं म्हणणं आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या देशाच्या एकूण व्यवस्थेला मुद्दा इथेच उपस्थित राहतो। तुम्हाला नक्की असे कोणते कायदे आणायचे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला रंजन गोगोई राज्यसभेत हवेत? नंबर 1 आणि नंबर 2, तुमच्याकडे तज्ञ नाहीत
रविशंकर प्रसाद यांच्यासारखा एक राम जन्मभूमीचा खटला लढणारा वकील तुमच्याकडे आहे. दुर्दैवानं अरुण जेटली यांच्यासारखा कायदेतज्ञ आता राहिला नाही, पण गेले इतके वर्ष ते होते. नक्की भारतीय जनता पार्टीला रंजन गोगोई यांच्या कायदे तज्ञ असण्याचा लाभ कोणत्या कायद्यासाठी होणार आहे? असा स्पेसिफिक कायद्यासाठी अशा पद्धतीच्या नियुक्त्या होत नाहीत. एकूण ओव्हरऑल जे सभागृहासमोर अशा स्वरूपाचे कायदे येतील त्या त्या वेळेला त्यांचं ओपिनियन, त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचा सहभाग हे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आपण उदय नारकर यांना विचारूयात की तुमचा हा तर्क कितपत पटतोय. उदय नारकर, आपण बोला. आज खरं म्हणजे संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये त्यांना जर सुरेश भटांच्या ओळी आठवत असत्या तर ते म्हणाले असते, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही. हे दोन्ही बाजूने जे प्रमाद झालेले आहेत, राज्यकर्त्यांच्याकडून झालेला प्रमाद आणि या न्यायमूर्तींच्याकडून झालेला जो प्रमाद आहे, या प्रमादामध्ये आपल्या देशातल्या लोकशाहीचा मुर्दा पडलेला आहे आणि त्याला हे दोन्ही जबाबदार आहेत. त्यामुळे यात कुणाला झाकावं आणि कुणाला काढावं असा आपल्यासमोर प्रश्न तयार झालेला आहे. अत्यंत दोघांच्याही बाजूनं हा झालेला जो निर्णय आहे तो अत्यंत धक्कादायक असा निर्णय आहे. लोकशाहीच्या सर्व प्रथा मोदी आणि अमित शहा तुडवणार हे आता सगळ्यांना सवयीचं झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचं पालन करणारे हे ज्येष्ठ विधी तज्ञही त्यामध्ये सामील व्हावेत, ही अत्यंत धक्कादायक, लोकशाहीच्या दृष्टीनं दुःखदायक आणि धिक्कारार्ह अशी ती गोष्ट आहे. खरं म्हणजे आपलं मत पोहोचलं. संजय तिवारींना पटकन विचारतो. संजय तिवारी, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री इतकी प्रतिक्रिया टोकाची देण्याची परिस्थिती भारतात आहे की इतिहासाकडे डोळेझाक करून आता अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत? प्रसादजी, तुम्ही वेळेची मर्यादा घातली आहे म्हणून आता कुठे बोलावं, कितपत बोलावं हा एक प्रश्न आहे. पण जर आपण हे लक्षात घेतलं की आपल्या देशामध्ये एक लॉबी अचानक सक्रिय झालेली आहे गेली 5-6 वर्षापासून, आणि त्यांना सगळं त्याच्यात नेगेटिव्ह दिसत आहे, त्यांना सगळे प्रश्न उभे करायचे आहेत, आणि ही लॉबी कोण आहे, कशा पद्धतीने काम करते, आणि मागे इतिहास त्यांना जर विसरायचा झाला, बहरुल इस्लाम होते ते कुठे होते, ते कसे रिझाईन करून परत हायकोर्टचे जज झाले राज्यसभेवरून, आणि मग सुप्रीम कोर्टाचे झाले, मग त्यांनी काही निर्णय दिले, मग ते सोडले, त्यांनी ते आले, जगन्नाथ मिश्राच्या बाबतीत त्यांनी निर्णय दिला होता आणि ते परत राज्यसभेवर गेले, त्यांना आसाममधून लोकसभेची निवडणूक लढायची होती. किंवा मग हिदायतुल्ला चीफ जस्टिस होते, त्यांना उपराष्ट्रपती सरळ बनवायचं होतं म्हणून संविधानाच्या 16व्या याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. अशी कितीतरी नावं देता येतील. रंगनाथ मिश्रा आहे, शीख दंगलीच्या वेळेस त्यांची एक सदस्यीय नेमणूक झाली होती आयोगाची, आणि त्यांनी कोणतं काम केलं आणि मग त्यांना 1998 साली राज्यसभेवर घेण्यात आलं. कितीतरी नावं सांगता येतील. ताबजं नाव म्हणजे इलेक्शन कमिशन वरती असलेले MS गिल यांना तुम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर करू शकता. वेगवेगळ्या संवैधानिक विषयांवरती संवैधानिक ज्या आमच्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना कशा पद्धतीने त्या इन्स्टिट्यूशन्सना धक्का केलेला आहे, डॅमेज केलेला आहे, सगळ्यांनी 70 वर्ष बघितलं आहे. आपण संजय तिवारी एक मोठी यादी दिलेली आहे, त्यामुळे मला वाटतं गोपाळ तिवारी यांच्याकडे पुढचा प्रश्न स्वाभाविक उपस्थित राहतो. गोपाळ तिवारी, या भूतकाळात ज्या ज्या घटना झाल्या त्यातल्या बऱ्याचशा घटना यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काँग्रेसशी निगडीत आहेत, तेव्हा रंजन गोगोईंच्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला आहे का? गोपाळ तिवारी. प्रसादजी, आपली भारतीय लोकशाही व्यवस्था जी आहे त्याचे 4 स्तंभ मानले जातात. त्याच्यामध्ये न्यायालय, प्रशासन, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर आणि लोकप्रतिनिधी, आणि ह्या सर्वांवर देखरेख लक्ष ठेवणारे मीडिया, या 3 जे आहेत, न्यायालय, IAS IPS ऑफिसर आणि लोकप्रतिनिधी, हे शपथ घेतात एक जेव्हा पदग्रहण करतात तेव्हा मी कुणाशी ममत्व भाव ठेवणार नाही, कुणाशी ईर्ष्या करणार नाही, कुणाला जवळ किंवा लांब समजणार नाही, असे एक त्या चांगल्या त्या
प्रतिज्ञेला फार मोठं महत्व आहे त्या शपथेला अक्षय असं म्हणलं तिवारीची जातं. चर्चा काय परंतु चालू आहे दुर्दैवानं ह्या 4 लोकशाहीच्या नाही, नाही, स्तंभाला हे पाठशाळा आहे का वर्ग लोकशाहीच्या आहे मला स्तंभाला सांगा. तुम्ही वाळवी सगळे चार लागते की स्तंभ काय वगैरे सगळ्या गोष्टी असं सांगतात मला सांगा. असं आपण विषय अहो, विषय काय जरा आहे? गप्प बसा जरा नाही, ऐका माझं नाही ऐकायचं. तिवारी साहेब नाही असा आमचा वेळ ऐका- इतका ऐका फालतू ना, वेळ नाहीये ऐका माझा ना. की मला सांगू तुमचं अरे, व्याख्यान ऐकायला. नाही, ऐकून घ्या मला नाही, तिवारी नाही, आता साहेब. या- विषयाच्या अनुसार चर्चा होत असेल तर आपण मी चर्चा करायला तयार आहे. मला सांगा आम्हाला माहिती नाही काय न्यायव्यवस्था प्रशासन व्यवस्था IAS IPS हे सगळं काय मला लहान मुलांसारखं सगळ्यांना मला सांगताय तुम्ही. बोलायचं काही हक्क नाही नाही. आणि तुम्ही गोपाळ तिवारी आपल्याला प्रश्न हाच विचारला होता की काँग्रेसला आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार आहे का? मी विनंती करतो कृपया थेट उत्तराला सुरुवात हो करा. 100% हो 100% आहे. ऐका, रंगनाथ मिश्रा 1982 साली चीफ जस्टिस निवृत्त झाले होते. 98 साली अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांना राज्यसभा दिला. तब्बल 6 वर्षांनी हे डोळे उघडून पाहावं यांनी. त्या हिदायतुल्ला 8 वर्षांनी राज्यसभे मेंबर झाले. त्याच्या अगोदर त्याचे 62 ते 72 राज्यसभेचे मेंबर होते. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. जसे आता कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, चिदंबरम करतात त्याप्रमाणे, अरुण जेटली करतात त्याप्रमाणे. मी एकच सांगतो, 2012 साली अरुण जेटली म्हणले होते की न्यायालयाचे न्यायमूर्ती ह्यांना 2 माहिती आहेत, एक तर कायदा मंत्री माहिती आहे आणि कायदा माहिती आहे. परंतु आपण कुठल्याही न्यायाधीशाला निवृत्त झाल्यावर 2 वर्षाच्या आत त्याला कुलिंग पिरियड कुठली नेमणूक केली नाही पाहिजे असं 2012 साली लोकसभेत अरुण जेटली म्हणले होते. बरोबर. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. आपल्याला संधी देतोय. गोपाळ तिवारी, आपण फार बरं झालं, अत्यंत नेमकं महत्त्वाचं बोललात आणि ज्या ज्या नावांचा उल्लेख झाला त्या संदर्भात तुमची बाजू मांडली. भाजपचं उत्तर ऐकूया, त्यानंतर मला पुढचा प्रश्न यावर गुणरत्न सदावर्तेंना विचारणार आहे. प्रसादजी, आता गोपाळ तिवारीजी बोलले, संजय तिवारीजींनी ज्या पद्धतीची सगळी उल्लेख केला मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, त्याच्या संदर्भात ते काहीच बोलत नाहीत. माझं म्हणणं की ठीक आहे, सगळ्याच वेगवेगळ्या सरकारमध्ये अशा स्वरूपाच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि माझं असं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये अशी काही घटनात्मक तरतूद आहे का की निवृत्त झाल्यानंतर 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर 6 वर्षानंतर करावं, अशा स्वरूपाची काही तरतूद आहे का? एक मिनिट, जेव्हा राष्ट्रपतीला वाटतं याच्यात 1 मिनिट गणेशराव, अरुण जेटलींचं एक विधान महत्वाचं आहे की 2 वर्षाचा कूलिंग पिरियड असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्ताचे पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काय बोलले आहेत याचा संदर्भ उपलब्ध आहे. ते असं म्हणतात की ज्यांना न्यायपालिकेतून हवं तसं घडवता येत नाही त्यांना न्यायपालिकेतली माणसं राज्यसभेतून आणून हवं ते घडवून आणायचं असतं. हे त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे आत्ताच्या पंतप्रधानांचं. हे 2 संदर्भ समोर ठेवा आणि आपली भूमिका मांडा. गणेशराव प्रसादजी, त्या संदर्भामध्ये त्या वेळेला केलेलं विधान त्यावेळेचं आहे. आजच्या संदर्भामध्ये जी आणि आपल्या जी चर्चा चालू आहे आपली, माझं असं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची कॉन्स्टिट्यूशन घटनात्मक अशा पद्धतीची काही म्हणजे नियम आहे का, कायदा आहे का की एखाद्या IAS ऑफिसरला, एखाद्या न्यायाधीशाला की इतक्या वर्षाच्या नंतर त्याने सर्व्हिस मधून निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभेवर घेऊ नये किंवा त्याला एखादं मोठं वेगळं पद देऊ नये अशी काही तरतूद आहे का? आपला मुद्दा कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे. मला एक पटकन या निमित्तानं गुणरत्नजी मी आपल्यापर्यंत येतो, पण अनिल गलगलींना विचारावं असं वाटतंय. अनिल गलगली, प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत आहे की नाही हे तपासून पाहत असताना काही गोष्टी कायद्याच्या पलीकडे आणि नैतिकतेच्या कसोटीवर पण तपासाव्या लागतील. त्याची उत्तरं कोणाकडे आहेत? निश्चितपणे, कारण जे घटनेचे जे कलम 83च्या अंतर्गत ही जी नेमणुका होते, खरं म्हणजे गेल्या 40-50 वर्षापासून प्रत्येक वेळी प्रत्येक राजकीय पक्षाने किंवा सत्तेमध्ये असलेल्या सरकारने त्यामध्ये आपल्या लोकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे जो कुलिंग पिरियड आहे हा फार महत्त्वाचा आहे. कारण महानगरपालिकेमध्ये जो एक अधिकारी निवृत्त होतो किंवा पोलिसांमध्ये होतो तेव्हा दुसरीकडे जर काम करत असेल तेव्हा कुलिंग पिरियड लागू आहे. नाही, आणि हा कुलिंग पिरियड आम्हाला पण लागू आहे ना, सर्वांना तो कॉर्पोरेट मध्ये लागू आहे, आजकाल बड्या नोकऱ्यांमध्ये लागू आहे. अनिल गडकरींना बोलू द्या, त्यांची वेळ आपल्याला. माननीय नरेंद्र मोदी अगर हकेजी मोदींच्या विरोधात असतील, स्वतः मोदी साहेबांनी स्वप्नात पण नाहीये, त्यांना ते ऐकूनच म्हणून मी म्हणलो की स्वतः जेव्हा भारताचे पंतप्रधान अशा प्रकारचं एक ठिकाणी भाषण करतात आणि तेच सरकार जेव्हा अशा प्रकारे शिफारस करतं, म्हणजे तुम्ही बोलता एक आणि करता एक, ही कृतीची भाषा फार वेगळी आहे. नंबर 2, आता याच्यात मला एक छोटा प्रश्न फक्त गणेशजींना विचारायचा आहे. गणेशजी, काय होतंय ना,
माणूस ज्या पदावर आहे त्या पदावरून तो दूर झाल्याच्या नंतर दुसरं एक त्याच्या समकक्ष असं लाभाचं पद मिळवत असेल किंवा निर्णय प्रक्रियेला प्रभावित करणारं पद मिळवत असेल तर थेट त्यानं यापूर्वीच्या कामात काय काय केलं याचे संदर्भ निघतात. 370चा निर्णय असेल, राम मंदिराचा निर्णय असेल, इतर कुठले निर्णय असतील, मग रंजन गोगोई त्यावेळेला आपल्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये निस्पृह आणि त्याचबरोबर निपक्षपातीपणे वागले का हा प्रश्न येतो. प्रसादजी, दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि दुर्दैवानं तुम्ही आपण सगळेजण चर्चा करतोय या देशाच्या सर्वोच्च म्हणजे त्याला आपण सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतो आपण, त्या न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ज्यांनी काम केलं ते अत्यंत सन्मानाचं आणि मानाचं अशा पद्धतीचं, सगळ्यांनी आदर ठेवा अशा पद्धतीचं पद आहे. माझं म्हणणं असं आहे की त्या पदाच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं आज आपला तो संदर्भ जोडून त्यांची झालेली नेमणूक असं जर आपण जर चुकीच्या पद्धतीनं अन्वयार्थ लावून काहीतरी मला सांगतो राजकारण करत असत तर अत्यंत ते चुकीचं आहे. ठीक आहे, गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारायचा या निमित्तानं. गुणरत्न सदावर्ते, न्यायपालिकांमध्ये एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे. मला वाटतं त्याही गोष्टीकडे या चर्चेत आपल्याला लक्ष वेधावं लागेल की विशिष्ट न्यायपालिकेच्या पदावर असलेल्या न्यायमूर्तींना आपलं न्यायमूर्तींचं काम आटपल्याच्या नंतर वकिली करता येते आणि काही जणांना वकिली करता येत नाही. हे न्यायपालिकेतलं रचनात्मक काम का आहे आणि अशी रचना न्यायपालिकेत का आहे याचा लाभ रंजन गोगोई प्रकरणामध्ये नियुक्ती करणाऱ्यांना आणि रंजन गोगोईंना मिळू शकतो का? मुळात न्यायाधीश हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे म्हणजे पंतप्रधान, मुख्यमंत्री ज्या प्रकारे पब्लिक सर्वंट आहेत तसंच न्यायाधीशांना सुद्धा पब्लिक सर्वंट या कक्षेमध्ये आणलं आणि ॲब्सोल्यूट इम्युनिटी नाहीये, ते सुद्धा चौकशीला सामोरं जाऊ शकतात असं स्पष्ट झालं. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे 124वे कलम हे स्पष्टपणे आर्टिकल सांगतंय की न्यायमूर्तींना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना प्रोहिबिट केलेलं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक वेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निवाड्यांमध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय हे सुपर आहे, हे कस्टडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. ज्या वेळेस समजा राष्ट्रपतींवर एखादी कारवाई करायची असेल तर चौकशी जी आहे म्हणजे हे असते, म्हणजे निवड हे असते, खासदार म्हणजे ज्याला लोकसभा आणि राज्यसभा असते, ती चौकशी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे येत असते. त्यामुळे हे सर्वोच्च पद आहे आणि ह्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती ही नेहमी न्यायाधीश असते, एक लक्षात घ्या. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त हे माध्यमांनी दिलेलं आहे, निवृत्त हे कधीच नसतात. ज्या वेळेसही न्यायमूर्तींची कमतरता असते त्या सभागृहामध्ये म्हणजे याच्यामध्ये न्यायालयामध्ये त्यावेळेस यांना बोलवलं जाऊ शकतंय आणि ते कुठेही प्रॅक्टिस करू शकत नाहीत. हायकोर्टचे न्यायाधीश कधी हायकोर्टात करू शकत नाहीत आणि सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश कुठेही करू शकत नाहीत. परंतु जोडून मला आपल्या मगासच्या चर्चेवरून एक सांगायचंय, आपण एका बाजूने चर्चा करत आहात की मोदी सरकारने गोगोईंना मध्ये आणलं, त्याच प्रकारे गोगोईंनी राजकारणात जाण्यासाठी काय केलं हे तुम्ही म्हणजे महत्वाचंच विसरून चाललात. नाही, अगदी त्याच्यावर येणारच आहोत, म्हणालेच होते त्याच्यावर येणारच आहोत गुणरत्न सदावर्ते. पण एक कायदेशीर तरतूद तुमच्याकडून समोर आली ते फार बरं झालं. गोगोईंनी कशा पद्धतीने राजकारणामध्ये एक प्रकारे स्वतःला आणलं हे तर आमचं शीर्षकच आहे. राजकारणात रंजन याच स्वरूपाचं शीर्षक स्पष्ट करतं की या चर्चेला एक दुसरा पण अँगल आहे. मला गणेश हाकेंना त्या निमित्तानं विचारायचंय. गोपाळ तिवारी, आपण चर्चेमध्ये भाग घेऊ इच्छिता मी पाहिलंय. मला गणेश हाकेंना विचारायचंय. गणेश हाके, आपण ऐकलं असेल महत्वाची तरतूद, एक, सर्वोच्च न्यायालयातला कुठलाही न्यायमूर्ती हा कधी निवृत्त होत नाही, तो माजी होतो. तो सेवेतून काही काळासाठी दूर गेला असला तरी वेळ प्रसंगी त्याला परत बोलवून त्याला न्यायदानाचं कार्य करायला लावलं जाऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे तो त्या सर्व सेवेच्या रचनेशी निगडीत आहे. अशा माणसाला आपण का पाठवताय राज्यसभेत? नाही, दोन गोष्टी मी तुम्हाला पुन्हा सांगतो. जे म्हणाले ते ठीक आहे, कायद्याचा अर्थ तोच आहे. मला सांगतो जेव्हा त्यांना आता ते सेवा निवृत्त झालेले आहेत आणि गुणवत्ता सदावर्तीच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा त्यांना अशी परिस्थिती उद्भवली आणि न्यायालयाने त्यांना एखाद्या न्यायव्यवस्थेसाठी त्यांना जर पाचारण केलं तर त्यांना ते बोलावलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यावेळेला त्या ज्या भूमिकेत असतील त्यावेळेला ती त्यांची भूमिका त्यांना ज्या ती निभावतील तिथं त्या ठिकाणी. आज मला सांगा की अशी काही तरतूद आहे का
बरं. असं काही तुम्ही कायद्याच्या भूमिकेवर बोट ठेवता आहात. नाही, गोपाळ कायदा तिवारी- नाही, मला सांगा मग तसं जर असेल माझं म्हणणं असं बरोबर की आहे. जी हे बघा जे IAS ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर्स असतील, IPS ऑफिसर्स असतील, ह्या सगळ्या सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं याच्या स्वरूपाचे काही रूल्स आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये पण गणेशराव इथेच तर मुद्दा येतो ना, निवृत्तीनंतर मला एखादी गोष्ट हवी आहे या हेतूनं मी माझ्या अशा मूळ स्वरूपाची जबाबदारीत अशा काही स्वरूपाचा वागलोय. कायदा नियम असा स्वरूपाचा नाही. आणि म्हणून म्हटलं की मला असं वाटतं की ठीक आहे. राष्ट्रपतींना जर वाटलं तर राष्ट्रपतींनी अशा पद्धतीची नेमणूक ते करू शकतात. ठीक आहे, गोपाळ आणि मला तिवारींना असं आपण वाटतं पटकन विचारून घेणार आहोत. हां, गोपाळ तिवारी, रंजन गोगोईची नेमणूक कायद्याच्या अशीच आहे. मला असं वाटतंय कायद्याच्या राष्ट्रपती चौकटीत सारख्या या सर्वोच्च राजकीय या भूमिका पदावरच्या तपासल्या माणसाने जात केलेली आहेत. निवृत्ती त्याला अशा स्वरूपाचं राजकीय गणेशजी, घेऊन चर्चा होय, करू नये असं मला गणेशजी आपण उत्तर घेतोय गोपाळ तिवारींकडून. कायद्याच्या चौकटीमध्ये या राजकीय भूमिका तपासल्या जात आहेत आणि त्या तितक्याच चौकटीत राहतायत का, की त्याला इतर काही कंगोरे पण आहेत? नाही, निश्चितच. मला फक्त हाके साहेबांना शांत बसायला सांगा, नाही तर त्यांना बोलायचं असेल तर पहिलं बोलून द्या. दुसरं याच्यासाठी मी सांगतो, आता हाके साहेब म्हणत होते राष्ट्रपतींना वाटलं त्यांनी नेमणूक केली. हे राष्ट्रपती हे केंद्र सरकारच्या सल्ल्यावर, भारतीय जनता पक्षाच्या सल्ल्यावर ही नेमणूक झालेली आहे. ही मोदी शहांच्या भाजप सरकारनेही त्यांची नेमणूक केली. हे गोपाळजी, कुठला राष्ट्रपती असा नेमला जात नाही? तुम्ही मुद्द्यावर या ना, मी तुम्हाला थेट मुद्द्यावर या अशीच विनंती करेन. परंतु आता हाके जे म्हणत होते राष्ट्रपतींना वाटलं म्हणून त्यांनी नेमलं, तर हे त्यांना जर करायचं असं ताकाला जायचं भांड का लपवायचं? त्यांनी म्हणायचं ना आम्ही शिफारस केली म्हणून, जसं काँग्रेसने केली रंगनाथ मिश्रांची त्यावेळेला, पण त्यावेळेला 8 वर्षांनी केली आणि काँग्रेस विरोधात असताना केली, अटलजींचं सरकार असताना केली. दुसरं एकच लक्ष वेधू इच्छितो, हेच त्या ठिकाणी आपले गोगाई साहेब, लोकूर साहेब, चोकलेश्वर आणि जोसेफ हे 4 न्यायाधीश आता 70 वर्षात पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये पत्रकारांच्या समोर जाऊन सांगितलं तर आमच्यावर मोठा दबाव आहे आणि आम्ही लोक न्यायालयात येतो म्हणून. हेच न्यायाधीश यांनी काही वर्षांपूर्वी, आता 2-3 वर्षापूर्वी मोदी शहांचं केंद्र सरकार असताना लोकांच्या न्यायालयात त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी जी काही कुचंबणा आहे ती मांडली होती. आणि त्याच्यानंतरचे जे निर्णय आहेत ते प्रभावित कसे होऊ शकतात, तर आज सुप्रीम कोर्टाचे बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी आजच म्हटलेलं आहे की याचा अर्थ त्यांचे पूर्व निर्णय हे प्रभावित होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर लोकूर जे आहेत त्यांच्या सोबत रिटायर झालेले ते पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहे, त्यांनी आज इंडियन एक्सप्रेसला सांगितलेलं आहे की त्यांना काहीतरी बक्षिसी मिळेल असं वाटत होतं, पण इतक्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. किमान 2 वर्षाचा थोडक्यात काय आहे उदयजी, आता तुम्हाला प्रश्न विचारतो आहे, थोडक्यात काय तर न्यायाधीशांच्या न्यायपालिकेत असतानाच्या वर्तनावर सुद्धा प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण होतंय का? हॅलो, मला हा प्रश्न विचारलाय का पुन्हा? होय, उदयजी आपल्यालाच विचारलाय, बोला आपण. नाही, नेमका प्रश्न विचारा पुन्हा एकदा कृपा करून. बर, मी उदयजी आपल्याला प्रश्न असा विचारला की आत्ताच्या सर्व वादामध्ये न्यायाधीशांच्या न्यायपालिकेत असतानाच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित होत आहे का? निश्चितच होत आहे. आणि या प्रकारचे प्रश्नचिन्ह स्वतः रंजन गोगोई यांनी देखील विचारलेलं आहे. त्यांनी एका वर्षापूर्वीच त्यांनी केलेलं वक्तव्य आहे ते म्हणजे निवृत्तीनंतरची नेमणूक हा न्यायालयीन स्वातंत्र्यावरील जखमेचा व्रण आहे असं वक्तव्य त्यांनी स्वतः केलेलं आहे. अगदी. आणि त्याचबरोबर आताच गोपाळ तिवारींनी ज्यांचा उल्लेख केला त्या मदन लोकूर यांनी तर इंडियन एक्सप्रेसमध्ये आज असं म्हटलेलं आहे, हॅज द लास्ट बॅशन फॉलन, शेवटचा लोकशाहीचा शेवटचा बुरुज ढासळला की काय असं वक्तव्य प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे आणि ही गंभीर परिस्थिती स्वतः रंजन गोगोईंनी आणलेली आहे. हे मागे वळून बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे. आता इथे तुम्ही रंजन गोगोईंच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करता आहात. उदय नारकर, मला थोडं तुम्हालाही भूतकाळात घेऊन जावं असं वाटतं. यापूर्वी ज्या पद्धतीच्या नेमणुका झाल्या, ज्यांचा संदर्भ इथे चर्चेत दिला जातो आहे आणि रंजन गोगोईंच्या निकालाच्या आणि निर्णयाच्या संदर्भामध्ये तो वापरला जातोय, त्या सर्व गोष्टी सुद्धा याच चष्म्यातून पाहायला हव्यात. या चष्म्यातून त्या पाहायला हव्यात. आणि त्यामुळे ज्या रंगनाथ मिश्रांचा आपण उल्लेख केला, त्यांची जी निवड करण्यात आलेली होती ती निवड राजकीय हेतूनच करण्यात आलेली होती हे स्पष्ट आहे.
राजकारण आणि न्यायपालिका यांना हातात हात घालून लोकशाहीचं संरक्षण करायला पाहिजे. परंतु कधी कधी बऱ्याच वेळेला राजकीय सत्ता ही न्यायपालिकेवरती आरूढ होते, हे आपण पाहतो आणि त्याची उदाहरणं सर्वांनी आता दिलेली आहेत, हाकेंनी दिलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा तपशील तिवारींनी देखील सांगितलेला आहे. यातला मुद्दा असा आहे की रंगनाथ मिश्रा हे निवडून येतात, परंतु रंजन गोगोईंची नेमणूक ही 4 महिन्यामध्ये राष्ट्रपतींच्याकडनं केली जाते आणि राज्यसभेवरती चीफ जस्टिसची नेमणूक ही पहिल्यांदा होते. ही का होते हे आपण विचारलं पाहिजे. त्याला भारतीय जनता पार्टीकडून उत्तर असं मिळतंय की त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा देशाला उपयोग व्हावा. अहो, त्यांच्या कायद्याचा ज्ञानाचा उपयोग त्यांना बाकीचे जबाबदाऱ्या देऊन करता आला असता. उदाहरणार्थ न्यायमूर्ती लोयांची हत्या झालेली आहे, त्या हत्येचं कमिशन नेमून त्याचं प्रमुख रंजन गोगोईंना करता आलं असतं. या गोष्टी त्यांना करता आल्या असत्या. त्या न करता राज्यसभेवरती त्यांची नेमणूक करायची, त्यांचा राजकीय वापर करायचा. या पाठीमागे तुमच्या या आक्षेपाला उत्तर घ्यायचंच आहे, पण मला एक प्रश्न तुम्हाला उदय नारकर विचारायचा आहे. न्यायमूर्ती लोयांच्या प्रकरणामधल्या तपासणीचा मुद्दा एक आहे, पण न्यायमूर्ती लोयांच्या तपासणीच्या शिवाय भारतीय जनता पार्टीला तुमच्या लेखी रंजन गोगोईंना राज्यसभेवर पाठवून काय लाभ मिळवायचा असेल? अहो, त्यांना निवृत्तीनंतर त्यांना एक पद द्यायचं, निवृत्तीनंतर वेगळी पदं द्यायची, त्यांचा वापर, त्यांचं एक मत त्यांना मिळणार आहे. आणि त्यांनी निवृत्तीमध्ये त्यांनी कामात असताना त्यांनी जी सेवा केलेली आहे मोदींची, त्या सेवेचं त्यांना फळ मिळालेलं आहे. मला सांगा, असा तुमचा दावा आहे. गणेश हाके याला काय उत्तर द्याल? जर समजा त्यांच्या कायदेशीर ज्ञानाचा लाभ मिळवायचा असेल तर इतर काही पर्याय होते का नव्हते? नाही, ज्या आपण क्षेत्राला पवित्र असं क्षेत्र म्हणतो, त्या पवित्र क्षेत्राच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या आज ते निवृत्त न्यायाधीश जरी असले तरी मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचं त्यांच्यावरती आरोप करणं किंवा चिखलफेक करणं मला असं वाटतं उचित नाही. नारकर साहेब काहीतरी प्रिज्युडिस अशा पद्धतीने ते बोलतायत. मला असं वाटतं की ते व्यक्ती म्हणून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, रंजन गोगोई यांनी नरेंद्र मोदी यांची सेवा केली हा जो निष्कर्ष उदय नारकर काढतायत तो योग्य आहे की अयोग्य? अयोग्य नाही. मग मला असं वाटतं हा अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचा आरोप आहे तो. त्यांनी त्यांच्या सत्सद्विभूतीला त्यावेळेला ज्या वेळेला वाटलं म्हणजे त्या क्षणाला त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या वेळेला त्यांनी दिलेले निर्णय आहेत. तुम्ही जर असं जर म्हणत असाल की ती जर नरेंद्र मोदीची सेवा असेल तर मला वाटतं याच्यासारखं असं घाणेरड्या स्वरूपाचा आरोप आणखी अन्य कुठला असू शकतो. पण मग याबरोबर आणखीन एक मुद्दा गणेश हाके असा येतो की अशा प्रकारची पदं देऊन भविष्यातल्या लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होतोय का, जेणेकरून त्यांच्या हाताखालून होणारे निर्णय हे हवे तसे सरकारला मिळता येतील? अहो, ते काही मला सांगा की रंजन गोगोईची नेमणूक केली म्हणून काय बाकीच्या सगळ्या न्यायमूर्तीची नेमणूक होणार आहे का तिथं? असं होत असते का? असं माझं म्हणणं कुठल्याही पद्धतीचे काही अर्थ लावून त्याच्याबद्दलचं राजकारण करणं आणि मला वाटतं त्याच्यावरती आरोप करणं मला असं उचित नाहीये. व्यक्ती म्हणून आणि त्या एका सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दलचं अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं मला वाटतं आपल्यामध्ये लोकशाहीला हे चांगलं नाहीये. ठीक आहे संजय तिवारी, मी आपल्याकडे एका मुद्द्याला घेऊन येतोय. तो मुद्दा असा आहे की रंजन गोगोईंच्या विरोधात जी नावं यापूर्वीच्या निर्णयाच्या अधिकारात वापरली जात आहेत त्याच्या संदर्भातले तर्क वेगळे दिले जात आहेत. थोडक्यात काय तर रंगनाथ मिश्रांची नियुक्ती होणं हे कसं चांगलं किंवा ते कसं योग्य आणि गोगोईंची नियुक्ती होणं कसं चूक, हे दोन्ही तर्क दिले जाणं कितपत योग्य कितपत अयोग्य? असं आहे प्रसादजी, ही जी लॉबी आहे ज्याबद्दल मी सुरुवातीलाच बोललो, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही जे म्हणतोय ते बरोबर आहे आणि जे दुसरे करतायत ते चूक आहे. मला सांगा, आता मला एकच वाक्य सांगा की ज्या पद्धतीनं शीख दंगलीमध्ये निकाल आला तो कसा आला हे आपण सगळ्यांना माहिती आहे, इतिहासाने बघितलाय. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. मी आपल्याला सांगतो, ह्या लॉबीला जर बरोबर वाटेल तर ते मुख्य न्यायमूर्तींच्या विरोधामध्ये काहीतरी जो विचित्रसा आरोप येईल की त्यांनी सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं किंवा असॉल्ट केलं तर त्याच्यासाठी ते तासनतास आणि कितीतरी दिवस धरणे देतील, ते बरोबर आहे. त्यांच्या विरोधात जर निकाल गेला तर ते न्यायाधीशाच्या समोर कोर्ट रूम मध्ये शेम घोषणा देऊ शकतात, ते बरोबर. संजय तिवारी, मग एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही एका विशिष्ट लॉबीचा विरोध आणि एका विशिष्ट लॉबीच्या विरोधातली भूमिका स्पष्टपणे घेत आहात. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर मी उदय नारकर यांच्याकडून घेणार आहे. अपना ही आदमी बेवफा हो गया, आपलाच माणूस आपल्या विरोधात गेला, आपल्याला ऐकेनासा झाला, ही वेदना सर्वात जास्त आहे का? संजय तिवारी.
मी एक सांगतो, आपण कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी आपण हे बघितलं पाहिजे की आपण कुणावरती अन्याय तर करत नाहीये. रंजन गोगोई हे नॉर्थ ईस्टचे पहिले सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले आहेत. अत्यंत हुशार प्रगल्भ माणूस. यांनी जेव्हा त्या इतर 3 न्यायमूर्तींसोबत 2018 साली ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 12 जानेवारीला, तेव्हा ते याच लॉबीचे हिरो झाले होते. पण त्यांना जेव्हा जसं आढळलं की हे इम्पार्शल आहेत, तेव्हा ते त्यांच्या विरोधात गेले. हे जे चालू आहे बरोबर आहे. या मुद्द्यावर उदय नारकरांना बोलतं करावं लागेल. उदय नारकर, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. रंजन गोगोई काल परवापर्यंत जस्टिस लोयांच्या प्रकरणामध्ये एक भूमिका घेत होते, तेव्हा ते एका विशिष्ट वर्गाला फार महत्वाचे आणि फार योग्य वाटत होते. आता मात्र गोगोई आपलेसे वाटत नाहीयेत त्यांना. प्रश्न आहे की या देशाच्या जनतेच्या बाजूने कोण उभा राहणार, हा प्रश्न आहे. आपण मगाशी जे म्हणाला की अपना ही आदमी बेवफा हो गया, हे कुणाला वाटतंय? हे देशामध्ये जे पिचलेले नाडलेले लोक आहेत त्यांना वाटतंय की अपना ही आदमी बेवफा हो गया. मला एक तुम्ही सांगा, 370 कलम लावलं आणि ते आज न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेत नाही आणि तोपर्यंत तिथल्या राजकारण्यांना अटक केली जाते, त्यांना वेगवेगळे कायदे लावले जातात, त्यांना नंतर सोयीनं सोडलं देखील जातं, तरी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये तो मुद्दा चर्चेला येत नाही. मग तुम्हाला सुचवायचं काय याच्यामध्ये? आताच्या सरन्यायाधीशांनी घेतलेली एक भूमिका मला वाटतं उदयजी आपल्याला लक्षात आली असेल. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सगळी आंदोलनं संपल्यानंतर आम्ही याच्यावर चर्चा करणार आहोत. आंदोलनं संपायलाच तयार नाहीये. राजकीय नाही, ही राजकीय भूमिका आहे, ही कायद्याची भूमिका असू शकत नाही. आंदोलन संपल्यानंतर आम्ही भूमिका घेऊ, आंदोलन संपल्यानंतर आम्ही हा निकाल देऊ, हे म्हणणं हे सरकार म्हणू शकतं. न्यायालयाला ते म्हणण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, याच्यावर एक पटकन प्रतिक्रिया अनिल गलगलींची घेतो. अनिल गलगली, न्यायालयांच्या आत्ताच्या भूमिका या राजकीय दृष्ट्या प्रभावित होत आहेत का, आणि हे केवळ आता होत आहे का पूर्वापार चालत आलेलं आहे? निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय असून दे किंवा सर्वोच्च न्यायालय, सर्व ठिकाणी जे वेगवेगळे निर्णय होतात, 90% निर्णयामध्ये राजकीय सुद्धा एक प्रकारचा दबाव असतो. कारण शेवटी नियुक्त कोण करतं, नियुक्तीची प्रक्रिया असते, शिफारस शेवटी सरकार करतं. माझं तर असं मत आहे की जी घटनेमध्ये तरतूद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार शिफारस करतं, तसं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधान परिषदेवरती राजकीय लोकांची वर्णी लावली जात आहेत. आणि यापूर्वी सुद्धा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, नवजोत सिंग सिद्धू हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते. त्यांना सुद्धा त्यांनी एक विशेष याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रार आज सुद्धा माझी पेंडिंग आहे राष्ट्रपतीकडे. गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रपतींनी त्या तक्रारीला उत्तर सुद्धा दिलेलं नाही. म्हणजे माझं असं मत आहे की यामध्ये सुद्धा जनतेचं मत तुम्ही घेणं आवश्यक आहे. 125 कोटी जनतेमध्ये तुम्हाला फक्त गोगोई मिळाले, सुब्रमण्यम स्वामी मिळाले, सामान्य माणूस सुद्धा बनू शकतो ज्याच्याकडे कला आहे. तर या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये घटनेमध्ये सुद्धा एक तुमचं म्हणणं गणेश हाकेंना पटत नाहीये. गणेश हाके का पटत नाही? सुब्रमण्यम स्वामी सामान्य माणसाला का नाही न्याय देताय? तुम्हाला पदाधिकारीच का लागतायत किंवा तुमचं ऐकणारी माणसं का लागतायत? नाही, सुब्रमण्यम स्वामींचं तुम्ही एक्झाम्पल आहे, तक्रार पेंडिंग आहे राष्ट्रपतीकडे 4 वर्षापासून, आणि तक्रारदार बाजूला बसले, उत्तर सुद्धा देत नाहीये. नाही, मला खरं म्हणजे अनिल गलगलींच्या बद्दलचं खरं म्हणजे आदर ठेवूनही मला त्यांचं आत्ताचं विधान हे अत्यंत हास्यास्पद अशा स्वरूपाचं वाटतं. असं असू दे. माझं असं म्हणणं की ते सर्वसामान्य माणसाला का नेमलं जात नाहीये. अहो, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मुळात ते नाही पदाधिकाऱ्यालाच का नेमलं जात नाही, त्याच्यामध्ये रूल्स आहे, तुम्ही घटना वाचा साहेब, 3 कलम वाचा तुम्ही. घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचा व्यक्ती नसावा. तुमच्या सरकारने म्हणजे आधी काँग्रेस असून देत, भारतीय जनता पार्टी असून देत, त्यांनी सुद्धा हेच केलेलं आहे. तुम्ही चुकीचं करू नका. स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये एक लॉबिंग, एक जो पिरियड असतो 2 वर्षाचा, त्याच्यामध्ये तुम्ही एक सूचकता, एक नैतिकता सुद्धा पाळण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, गलगलीजी हाके साहेबांना उत्तर देऊ द्यात, आपल्याला यानंतर ब्रेक घ्यायचा. नाही, गलगली जे म्हणाले ना की ते की ठीक आहे, मुळात विधान परिषदेचा सदस्य असेल किंवा राज्यसभेचा सदस्य असेल, ते काय असावेत, कोण असावेत, त्याच्यामध्ये ती तरतूद आहे, घटनात्मक तरतूद आहे. आता त्या सरकारनं ती तरतूद पाळायला पाहिजेत. मला सांगतो की आज जी रंजन गोगोईंच्या संदर्भामध्ये आपण जी चर्चा करतो आहेत, मला असं वाटतं ती त्या कायद्याला त्याच्या अनुषंगानं आज सरकारनं घेतलेला किंवा राष्ट्रपतीने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. ठीक आहे, मला एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती इथे घ्यायची आहे. लवकरच आपण परत येऊ आणि त्यावेळेला निश्चितच एका दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत की न्यायपालिका आणि राजसत्ता यांच्यातलं सुरक्षित अंतर कमी होत आहे का.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करतोय ती आता या मुद्द्यावर की राजसत्ता आणि न्यायपालिका यांच्यातलं सुरक्षित अंतर कमी होत आहे का. चर्चेची सुरुवात गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, काय कारण आहेत की न्यायमूर्ती आणि ते सुद्धा देशाचे सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीला राज्यसभेच्या पदाची आस निर्माण व्हावी? मोदी शहा सरकारने काय राजकारण करावं आणि कुणाला जवळ करावं ह्यापेक्षा मला असं वाटतंय की रंजन गोगोई हेच फार जास्त म्हणजे आतुरतेने राजकारणी होण्याच्या मागे होते. आतापर्यंतच्या चर्चेत जे महत्वाचा मुद्दा आलेला नाही ते कसे होते ते मला तुम्हाला सांगायचंय. अगदी आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांची परिषद आपण घेत असतो. न्यायाधीश रंजन गोगोई ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्ती होते त्यावेळेस रंजन गोगोईंनी पत्रकारांना लपवून नरेंद्र मोदींना तिथे बोलवलं, जे की इतिहासात कधी सुद्धा जगाच्या पाठीवर कधी असं घडलेलं नव्हतं. अमेरिकन हिस्ट्रीमध्ये सुद्धा घडलेलं नव्हतं. आणि पत्रकारांकडून का लपवलं हे सुद्धा कधीच स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. पण कसा बसा एक फोटो मिळाला आणि त्यावर ते माध्यमांनी प्रकाशित केला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायाधीश रंजन गोगोई यांनी रसातळाला ज्युडिशरीला नेलं. मी कोणत्या गटाचा नाही ज्युडिशरीतल्या एखाद्या संबंधित, परंतु मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्या प्रकारे कार्यकर्ता नेत्याला जेवणावळी देते त्या प्रकारे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी नरेंद्र मोदी यांना बोलावून जेवणावळ सुद्धा केलेली, हे सुद्धा अधोरेखित झालं, स्पष्ट झालं. याचा अर्थ हे जे काही निकाल जे आले, मग राफेलच्या संदर्भातले असतील, मग त्यानंतरचे तुमचे एनआरसीच्या संदर्भातले असतील, हे जे महत्वाचे निकाल आले किंवा अयोध्येच्या संदर्भातले निकाल असतील, हे तिन्ही निकाल हे ह्या जेवणावळी आणि आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांच्या परिषदेच्या नंतर आलेत. आता सांगायचं हे आहे की जेवढ्या अगत्याने नरेंद्र मोदी शहांना जेवढे रंजन गोगोई हवे होते तेवढंच रंजन गोगोई सुद्धा उत्सुक होते. रंजन गोगोईंच्यामुळे आज न्याय व्यवस्थेमध्ये एक मोठी निराशा हे झालेली आहे. आता रंजन गोगोईंचं दुसरं एक मेरिट आता सांगितलं की निवृत्त झाल्यानंतर बोलू नये. अहो, साधी शिपायाची नोकरी, चपराशी म्हणतात, त्याची नोकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला चारित्र्याचं प्रमाणपत्र लागतंय आणि ते पोलीस चारित्र्याचं नसतंय. सेक्शुअल हॅरासमेंट ऑन वर्क प्लेस करणारे स्वतःच्या कर्मचारी महिलेच्या बाबतीतले हेच ते रंजन गोगोई. आणि अशा जर म्हणजे माणसाला नियुक्तीच्या नंतर जर राजकीय पक्षाचे लोक म्हणजे राष्ट्रीय चॅनलवर येऊन जर पाठ थोपटायचा प्रयत्न करत असतील तर हे निंदाजनक नाही तर असंविधानिक आहे. आणि रंजन गोगोईंनी स्वतःहून आता म्हणायला पाहिजे की त्या पदावर मी जाणार नाही. नाही तर एक मराठीतली म्हण आहे, आणखीन मुद्दा समोर आलेला आहे. धन्यवाद गुणरत्न. आपण ही भूमिका अत्यंत स्पष्टपणे ठामपणे मांडलीत. मला गणेश हाकेंना असं विचारायचंय, न्यायाधीशाच्या पदावरून दूर झाल्याच्या नंतर कायद्याच्या संदर्भातल्या तक्रारींची तपासणी जर सुरू झाली तर कायद्याचा बडगा वाचवण्यापासून रंजन गोगोई यांना संरक्षित करण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचं कवच प्राप्त करून दिलं जातंय का? असं म्हणजे राज्यसभेचा सदस्य होणे म्हणजे अशा पद्धतीचं कुठलं तरी महाभयंकर कवच बरं का प्राप्त करून देणे, असा जो काही समज असेल तो अत्यंत चुकीचा आहे. गणेश हाके, अटकेपासून थेट संरक्षण आहे. नाही ऐकून घ्या मला. राज्यसभेचा सदस्य असलेल्या माणसाला लगेच गचांडी पकडून टाकता येतं का तुरुंगात? नाही, दोन गोष्टी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की नाही पण टाकता येत नाही, त्याला परवानगी घेऊन टाकता येतं. पण त्याला अशा पद्धतीचा गंभीर अशा स्वरूपाचा आरोप असेल, गुन्हा असेल तर त्याला संसद सुद्धा परवानगी देतं. त्यामुळे त्याला कवच हा शब्द नाही. पण त्याच्यासाठी पोलीस सामान्य माणसाविरोधात जशी कारवाई करतील माझं म्हणणं असं करू शकतील का राज्यसभेच्या खासदाराबद्दल? मी पुन्हा आणखी परत मी सांगतो की जे ज्या कायदा तज्ञ म्हणून इथं तुम्ही आपलं सदावर्तेंना इथे बोलावलेलं आहे, मला सांगते त्यांनी कायद्याच्या संदर्भात न बोलता एखाद्या व्यक्तीबद्दल अगदी म्हणजे पूर्वग्रह दूषित अशा स्वरूपाचं म्हणजे आपलं हे ठेवून इथं जे विधान करतायत रंजन गोगोईच्या संदर्भामध्ये आणि जे आरोप करतायत त्यांच्यावरती. नाही, गुणरत्न सदावर्तेंनी काही घटना मांडल्या ज्याच्यात न्यायाधीशाच्या नैतिक वर्तनाचे काही दाखले दिले गेले की जे वर्तन नैतिक म्हणता येणार नाही. भाऊ मला सांगा, जे सिद्ध झालं नाही त्याच्या संदर्भात किंवा षडयंत्र म्हणून त्याच्यावरती आरोप करणारे लोक त्यांच्यासारखे आहेत ना, सदावर्तेकर सारखे
खोटा नाटो आरोप करून मला सांगा काय सिद्ध झालं एखाद्या नाही? न्यायालयाच्या काय वरती सिद्ध बदनाम झालं नाही? करण्याचे कट करणारे तुम्ही लोक नॅशनल आहेत चॅनलवर आणि बोलत ज्या आहात, पद्धतीने खोटं ऐकून तरी घ्या. बोलू नका. नाही, अहो याच्यामध्ये नाही, इन्क्वायरी होऊ नये नाही, नाही, याच्यासाठी ऐकून घ्या. रंजन गोगोई यांनी स्वतःला डिसऑनेस्ट ठरवलं. नाही. स्वतःच्या प्रकरणात स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न केला. एवढा नालायकपणा ह्यापूर्वी मी म्हणून म्हटलं की अशा स्वरूपाच्या घाणेरड्या स्वरूपाचे आरोप मला सांगतो की त्यांनी कायद्याच्या आधारावर त्यांनी बोलावं. बेछूट स्वरूपाचे आरोप एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल आपल्या या देशाच्या सरन्यायाधीशाबद्दलच्या संदर्भात निवृत्त जरी असलेत आणि ते स्वतः वकील आहेत कोण सदावर्ते तरीही न्यायमूर्तीच्या संदर्भामध्ये असे अत्यंत म्हणजे घाणेरड्या स्वरूपाचे आरोप करून आता ते आपलं ते सरन्यायाधीश करतायत. नसलेल्या व्यक्तीविषयी बोलताय. हो पण जरी निवृत्त असले तरी त्यांनी एकेकाळी मला सांगा सर्वोच्च या न्यायालयाचं न्यायाधीशपद त्यांनी भूषवलेलं आहे. सर्वोच्च होतं. ती न्यायव्यवस्था आपल्या देशामध्ये आपण आता सांगितल्याप्रमाणे की अत्यंत महत्वाची आहे. आणि माझं म्हणणं तुम्हाला असं आहे सांगायचं की- काय नाही, नाही, मला गणेश आगे मलाही तुम्हाला म्हणावं लागेल मुद्द्यावर या हा, म्हणून. हो नाही ठीक म्हणून म्हटलं म्हणायचं काय मी हे तुम्हाला आता वारंवार नाही हेच विचारतोय ना की जे राष्ट्रपती आता सदस्यत्व नाही करून रंजन गोगोईच्या तुम्ही त्यांच्या संदर्भामध्ये विरोधात ज्या कायदेशीर पद्धतीचे हे आरोप केले कारवायांमध्ये जातात ते संरक्षणाचा आरोप कवच देताय का? अत्यंत म्हणजे चुकीच्या स्वरूपाचे आरोप आहेत. आणि मला असं वाटतं की राष्ट्रपतींनी ज्या पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की आता ठीक आहे. याच्यातून राजकारण उदय करू नये. नारकरांना संधी आणि देतोय. विनाकारण मला सांगतो की राजकारण ठीक करून आहे. या सरकारला सुद्धा आपलं गणेश कुठेतरी आके आपलं हा. ठीक आहे. गणेश आके उदय नारकरांना संधी देतोय. उदय नारकर हे रंजन गोगोई काल परवापर्यंत ज्या पद्धतीच्या वादात अडकत चाललेले होते त्या वेळेला त्यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस किती जणांनी केलं हाही प्रश्न येतो. ज्या वेळेला त्यांनी निकाल दिले रफाचा निकाल असेल 370 बद्दलचा विलंब केलेला असेल अयोध्येचा निकाल असेल या सर्व निकालांच्या बद्दल विचक्षण लोकांनी त्याची समीक्षा केलेली आहे आणि ठामपणे कठोरपणे त्याची टीका देखील केलेली आहे. न्यायालयाच्या निकालावरती टीका करणं म्हणजे काहीतरी घाणेरडेपणा करणं आहे. हा हाकेंचा जो समज आहे तो समज अत्यंत चुकीचा आहे असं त्यांना मला सांगावं वाटतं. तुम्ही केली असेल तुम्ही केली असेल बाकी सगळ्या देशातल्या जनतेने त्यांनी दिलेल्या अयोध्येच्या संदर्भातल्या निकालाचं एव्हाना मुस्लिम समाजानं सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे. तुम्ही मुस्लिम समाजानं जरी स्वागत केलेलं असलं तुम्ही तरी तुमच्यासारखे तुमच्यासारखे आमचे विरोधक आहेत ते बाबरी राज्यसभा दिली का बाबरी मस्जिदच्या मोबदल्यात राज्यसभा दिली का असं म्हणून टाका ना एकदाच. नाही तुम्हाला काय म्हणायचं तर तुम्ही म्हणा पण तुम्ही ज्या पद्धतीचा अर्थ लावतात तो अत्यंत चुकीचा अर्थ आहे. म्हणजे उद्या एखाद्या चांगल्या निवृत्त झालेल्या माणसाला एखाद्या आपल्या संसदेच्या कामकाजामध्ये एखाद्या चांगल्या कामामध्ये सहभागी करून जर स्वतःच्या घरच्या एखाद्या अशा स्वरूपाचा संदेश जाणं हे सुद्धा चुकीचं झाली असती तर तुम्ही यालाच उत्तर दिलं असतं का? एक मिनिट गुणरत्न साहेब एक मिनिट जरा ऐकून घ्या. उदय नारकरांचाही काही मुद्दा आहे. उदय नारकर आपला मुद्दा पूर्ण करतील. मी आपल्यालाही आणि इतरांनाही संधी देणार आहे. उदय नारकर आपण बोलणार आहात वेळेची मर्यादा आहे. हो आपण असं नेहमी मानत आलेले आहोत सीझर्स वाईफ मस्ट बी अबाउट सस्पिशन. म्हणजे उच्च पदावरची जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं नैतिकची अपेक्षा असते आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आणि न्यायाधीशाकडून जर नैतिकतेची अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून अपेक्षा करायची. मग इथे माझा एक प्रश्न आहे उदयजी माझाच एक प्रश्न आहे आपल्याला की ही नैतिकतेची अपेक्षा रंजन गोगोईंनी का पूर्ण केली नाही. त्यांना राज्यसभेसारख्या एका पदाची लालसा का असावी याचं उत्तर सापडत नाहीये. देशाचा सरन्यायाधीश म्हणजे व्यवस्थेतलं 3-4 क्रमांकाचं पद आहे. इतक्या महत्वाच्या पदावर असलेल्या माणसाला राज्यसभेचा सदस्य म्हणजे एका गर्दीतल्या एका पदाच्या साठीची लालसा का. एकूणच आपण हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे. एकूणच सर्व संस्थांचं जे अवमूल्यन झालेलं आहे त्याच्यामध्ये न्याय संस्थेचं देखील अवमूल्यन झालेलं आहे आणि राजकीय सत्ता ही भयंकर सर्वात वरची आणि वरिष्ठाशी झालेली आहे. आणि त्यामुळं या देशातला सर्वोच्च व्यक्ती कोण राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान आहे. या देशामधला सर्व शक्तिमान मनुष्य कोण तर तो गृहमंत्री आहे. या पद्धतीनं सर्व सत्ता ही राजकीय सत्तेमध्ये एकत्रित झालेली असल्यामुळं या सर्व बाकीच्या लोकशाही संस्थांचं अवमूल्यन झालेलं आहे आणि म्हणून रंजन गोगोईंना पण माझा प्रश्न मग अजून असा उपस्थित राहतो माझा प्रश्न उदयजी असा उपस्थित राहतो की न्यायपालिकेच्या अवमूल्यनाला जबाबदार कोण आहे. रंजन गोगोई हे एक त्या न्यायपालिकेच्या अवमूल्यनाच्या झाडाला आलेलं फळ आहे पण त्याच्या मुळामध्ये कुठे ना कुठेतरी लालसा आहे हे नाकारून नाही चालणार आपल्याला.
ही लालसा त्या व्यक्तींना देखील आहे आणि त्यांना लालसा दाखवणारी जी राजकीय सत्ता आहे ती त्याला जास्त जबाबदार आहे असं माझं मत आहे. हा, आता आपण मुद्द्यावर आलात. फार बरं झालंय तुम्ही वक्तव्य केलं. मला पटकन गोपाळ तिवारींकडे जावंसं वाटतंय. गोपाळ तिवारी, आता एक प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित होतो, तो गेल्या 70-75 वर्षांचा. गेल्या 70 आणि 75 वर्षांमध्ये अनेकदा अशा प्रकारे न्यायपालिकेला वश करण्याचे राजसत्तेचे प्रयत्न जेव्हा झाले त्यावेळेला स्वाभाविकरित्या कोणाचं सरकार होतं आपल्याला माहिती आहे. तेव्हा देशात भ्रष्ट व्यवस्थेचं मूळ बीज रोवण्याचं काम कोणी केलं? प्रसादजी, अतिशय मी सहमत आहे तुमच्याशी, परंतु मला ह्याच्यात असं म्हणायचं, आपण 2-3 वेळा विविध वक्त्याने आपण पण असं म्हणलं की काही संदर्भ दिले जातात. प्रत्येक अपॉइंटमेंट बद्दल बोलायची तयारी माझी. प्रत्येक अपॉइंटमेंट फक्त 2 रंगनाथ मिश्रा, हिदायतुल्ला या जर सोडल्या तर त्यांना 6 आणि 8 वर्षांनंतर हे केलं गेलं. त्याच्यानंतर ते पूर्वी राज्यसभेत वकिली करत होते, उच्च न्यायालयात वकिली करत होते. तिसरं उदाहरण मला सांगा. मी उलट सांगतो की सदाशिवम हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना केरळचे राज्यपाल केलं मोदी शहानी. त्याच्यानंतर अजून दुसरे हे जे आहेत त्या एकच मिनिट ह्या सगळ्यांना की नाही, पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही दिलेल्या तुमच्या निर्णयाची मात्रा ही कमी विषारी होती, आत्ताच्या निर्णयाची मात्रा ही जास्त जहरी आहे का? अनिल गलगली, काय म्हणायचं? कालचं बरं होतं, आजचं वाईट आहे का? कालचंही तितकंच वाईट आणि आजचंही तितकंच वाईट? म्हणजे ही जी एक राजकीय व्यवस्था जी आपली तयार होत चालली, राज्यसभा म्हणजे लोकांची वर्णी लावण्याची जी पद्धत आहे आपल्या देशामध्ये, म्हणजे राजकारणात सोय लावणं म्हणजे असं सुद्धा जे तुमच्या मर्जीतले आहेत ती ही पद्धत बंद होणे आवश्यक आहे. आणि माझं तर मत आहे की भविष्यामध्ये जे घटनेमध्ये तरतूद केलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या तरतुदीला तुम्ही बदलू इच्छिता? कारण जी घटनेमध्ये जी 80(3) ज्या अंतर्गत मध्ये आपण ज्या नियुक्त्या करतो, म्हणजे राज्यामध्ये आपण विधान परिषद असून देत मध्ये ज्या नियुक्त्या करतो राज्यपाल, किंवा देशामध्ये आपण राष्ट्रपतीतर्फे जी 12 सदस्य नियुक्त करतो, त्या नेमणुका ह्या मूलतः, कारण आपण गेल्या 50 वर्ष इतिहास पाहिला तरी आता 140वी नियुक्ती आहेत. म्हणजे यापूर्वी KTS तुलसी जे वकील होते त्यांना सुद्धा तुम्ही नियुक्त केलं, त्यानंतर पराशरन नावाचे वकील होते त्यांना सुद्धा नियुक्त केलं. तर अशा प्रकारचे जे राजकीय नियुक्त होतात, जे वकील किंवा जे न्यायाधीश आपल्या बाजूने असतात त्यांना नंतर पुढे राजकीय सोय लावण्याची जी पद्धत परंपरेमध्ये सुरू आहे. म्हणजे काँग्रेसची तर न्यायपालिका या एकाच घटकासाठी नाही तर एकूणच समाजातल्या सर्व घटकांना अशा प्रकारे सोय लावण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषदेचा वापर होऊ नये अशी अनिल गलगलींची मागणी आहे. पण त्याच्यात एक दुसरा मुद्दा मी गुणरत्न सदावर्तेंकडे घेऊन जातो. गुणरत्न सदावर्ते, न्यायपालिका कोलेजियमला सातत्याने विरोध करते. कोलेजियमच्या माध्यमातून न्यायपालिकेच्या अंतर्गत सुद्धा बरेच बदल होऊ शकतील, ते त्यांना मान्य नसतं आणि त्यांना राजकीय बदल, राजकीय व्यवस्थेमधलं शुद्धीकरण मात्र अपेक्षित असतं. आता मला तुम्हाला एक म्हणजे महत्वाची बाब सांगायची आहे की कोलेजियमचा प्रश्न ज्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आला रंजन गोगोई असताना, त्यावेळेस जे न्यायमूर्ती आता निवृत्त झालेले एक मोठे चांगलं नाव म्हणून ज्यांचे नावलौकिक आहे ते पोस्ट रिटायरमेंट मुलाखतीमध्ये म्हणतात की ती माझी झालेली चूक होती, मी खरं तर सहमती दर्शवायला नको होतं की कोलेजियमच्या संबंधानं एक आयोग असावा आणि त्या आयोगातून म्हणजे न्यायमूर्तींच्या निवडी व्हाव्यात, ज्याच्यामुळे जात धर्म वगैरे मोठा छोटा राजकारणी हे त्याच्यात दिसणार नाही, तर शुद्ध उच्चांकाचा माणूस, शुद्ध तत्वज्ञानाचा माणूस, शुद्ध म्हणजे कायद्याचा अभ्यासक असलेला माणूस उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यासोबतच इतर लोअर ज्युडिशरीमध्ये सुद्धा असावं असं मत होतं. परंतु होतंय काय की कोलिजियम मध्ये जी लोक बसलेली असतात ते मर्यादित स्वरूपात त्यांना असं असतं की आपण दिलेल्या प्रस्तावाला पार्लमेंट हो म्हणेल की नाही, आणि पार्लमेंटने जर समजा तसं काय आणलं तर हे आमच्यावर काहीतरी कुरघोडी चालली काय, असं एकमेकावर म्हणजे आपण म्हणतो ना घुरते रहने का, असं जे स्वभाव होता त्या स्वभावामुळे हा महत्वाचा विषय कायम मागे राहिला. दुसरं मला सांगायचं आहे की जे आता जे बोललं चाललंय
की म्हणजे रंजन गोगोईच्या संदर्भाने ज्यावेळेस म्हणजे या राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी बोलले होते आणि राजकारण आणि न्यायव्यवस्था यावर बोलले होते, त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध ती याचिका दाखल केलेला वकील सुद्धा मीच आहे. मला भाजपच्या जे कोणी माननीय प्रवक्ते त्यांना सांगायचंय, आणि लोहियाच्या खुनामध्ये सुद्धा युक्तिवाद केलेला मीच वकील आहे. त्यामुळं न्यायव्यवस्थेमध्ये रंजन गोगोई किती धुतल्या तांदळासारखे होते आणि ते किती कार्यकर्ता स्वरूप हे पद मिळवण्यासाठी वागले हे वेगळ्या अर्थाने सांगायचं नाही तर शुद्ध अर्थाने ठीक आहे. सांगतो हा की हा त्यांनी तुमच्या चुकीचं मागाच्या दाव्याच्या संदर्भात पुष्टीर्थ केलेला एक मुद्दा आहे. मला संजय तिवारींकडे एका दुसऱ्या मुद्द्याच्या निमित्तानं जायचंय. गोपाळ तिवारी, वेळेची मर्यादा, मी आपल्याला जमलं तर संधी नक्की देईन. मला संजय तिवारींना हेच या निमित्तानं विचारायचं आहे की संजय तिवारी, न्यायपालिका असो किंवा राजसत्ता असो, यात राजसत्ता न्यायपालिकेला वश करण्याचा जो प्रयत्न करते त्यातून हेतुतः काय साध्य करायचंय? आपल्या चुकांना पांघरुण घालण्याच्यासाठी न्यायपालिकेतली व्यवस्था लावण्याचं हे काम होतं का? न्यायपालिका असेल किंवा राज्यसत्ता असेल, प्रसादजी, एकाच वाक्यात मी सांगतो, हम करे सो कायदा. गेली 70 वर्ष ज्या पक्षाचं राज्य होतं, 60 वर्ष 50 वर्ष जितकं असेल, मी एक छोटंसं उदाहरण, एक छोटीशी घटना सांगतो म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. 20 डिसेंबर 1978 साली इंडियन एअरलाइन्सचं एक विमान अपहरण त्याचं झालं. 132 जे प्रवासी होते त्यांच्या जीवितावर प्रश्नचिन्ह होता. भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे हे 2 माणसं होती. त्यांनी बंदुकीच्या धाकावरती कितीतरी तास ते अपहरण नाट्य चालू ठेवलं. त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या नाट्यमय पद्धतीनं आणि राजकीय हे झाल्यानंतर त्यांनी समर्पण केलं आणि 1980 साली काँग्रेसने तिकीट देऊन त्यांना दोघांनाही आमदार केलं उत्तर प्रदेशमध्ये. 2 टर्ममध्ये आमदार राहिले. एकच उदाहरण मी सांगतो, ज्या पद्धतीनं आपल्या ज्या संवैधानिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना डॅमेज करण्याचा जो 70 वर्ष प्रयत्न झालेला आहे त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. ही लॉबी तर नक्कीच बोलणार नाही अशा गोष्टींबद्दल. मला इथे संजय तिवारी, वेळेची मर्यादा आहे. आपण काही उदाहरणं दिलीत आणि त्यानिमित्तानं गेल्या 70 वर्षात काय झालं ते सांगितलं. किमान आपण अशी अपेक्षा बाळगायला हवी की आता त्याची चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये. पण जर तशी ती पुनरावृत्ती वारंवार होताना दिसली तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे, खेदजनक आहे. त्याच्यावर प्रश्न नक्कीच उपस्थित राहणार आहेत. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.